ये इथे. ज्याप्रमाणे पु ल देशपांडे म्हणतात की माणसाने जीवनासाठी पैसा जरूर कमवावा पण एक तरी कला शिकावी, त्याप्रमाणे ज्यांनी आजन्म आपलं सर्व आयुष्य कलेमध्येच कलात्मकरित्या घालवलं असे आमचे नाटके सर आणि माझे वडील. हा म्हणजे हार्मोनियम आणि त म्हणजे तबला. अशा कलरूपी बलवान हाताने वादनक्रिया करण्याचे अवनत ह्या वर्गातील तबला डग्गा ही वाद्य. आज आपण जाण वर्गातील प्रेक्षक चक्रधार या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यासाठी जमलेलो. या कार्यक्रमाची सुरुवात शिवस्तवनाने मी करण्याचा प्रयत्न करते. जे तुम्हाला चांगलं वाटेल ते माझे गुरु डॉक्टर नीता भावे यांनी मला शिकवलेलं आहे. जे गुणधुणा आहे ते इथे सोडून द्या, मी प्रयत्न करते. शंकर भंडार बोले,
ही रचना मला मुंबईवरनं रेकॉर्ड करून पाठवली माझ्या सध्याच्या गुरु डॉक्टर पद्मश्री पद्मजाताई भयाणी यांनी. तर ती मी एका दिवसात गाण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे, चुकून इथे सोडूया. या कार्यक्रमाची सुरुवात शिवस्तवनाने झाली. आता यानंतर आज चक्रधार या पुस्तकाच्या प्रकाशित होत असलेल्या पुस्तकातील काही चक्रधार नचिकेत महिंदळे यांच्या शिष्यवर्गाने तयार केले आहेत. तर ते आपल्यासमोर सादर करण्याचा ते प्रयत्न करत आहेत सिद्धार्थ कुंभोजकर, नंतर ओंकार जोशी आणि त्यांना लिहिण्याची साथ करत आहेत श्री साहिल कुंडली. ओंकार आणि सिद्धार्थबद्दल सांगायचं तर दोघं जण अतिशय लहान वयापासून बाबांकडे तबला शिकायला येतात. म्हणजे 4 वर्षाचा ओंकार जोशी होता तेव्हापासून तो यायचा आणि गुरु ब्रह्मा गुरु विष्णू हा श्लोक त्यांनी पहिल्या स्नेहसंमेलनात म्हटलेला आणि आता त्याच्या वादनातून निघणारा गोडवा या सगळ्याचं श्रेय जातं. ते खरं तर त्यांचा स्वभाव असा नाही आहे, पण माझा स्वभाव असा आहे, त्यामुळे थोडा तो निवेदनात उतरणार आहे. तर असा ज्यांचा स्वभाव आहे ते आजचे उत्सव मूर्ती श्री नचिकेत आनंद महिंदळे. त्यांचा परिचय करून द्यायचा नाही, पण त्यांचा परिचय असा आहे की वडिलांकडूनच त्यांना कीर्तनाचा वारसा मिळाला. कीर्तनकरांनी कैलासाचे डॉक्टर अनंतबुवा महिंदळे यांच्या प्रेरणेने त्यांनी तबल्याचं प्रशिक्षण सुरू केलं. ते गणपतराव वरवतकर, त्याच्यानंतर GL सामंत आणि नंतर त्यांना आता मार्गदर्शन लाभत आहे आपले आनंद गोडसे सर आणि त्यांच्या अर्धांगिनी निवेदिता महिंदळे यांची त्यांना प्रत्येक वेळी साथ लाभतच असते. आता आपण ऐकूया विद्यार्थ्यांचं चक्रधार पाहूया. थोडक्यात चक्रधाराविषयी सांगतो की तिरायुक्त तुकडा 3 वेळा समेपासून समेपर्यंत वाजू नये याला चक्रधार आणि त्याच्यात परत प्रकार आहेत. फरमाईशी म्हणजे दिहिदा समय आणि नंतर कमानी चक्रधार एकूण 27 आहे. तो हिशोब परत वाढत जातो. परंतु हे फरमाईशी चक्रधार सगळे 100 लिहिलेले आहेत पुस्तकात. तर त्यातले काही 10 हे वाजतील की एखादा नंतर जपतामध्ये कसा वाजायचा त्यातलाच तीर्थातलाच एखादा एक तालमध्ये कसा आहे, सवाईमध्ये कसा 15 मात्रामध्ये
एक झलक ती दाखवली त्यांना माझा सांगतो शुभेच्छा. काही दोघं एकत्र प्रॅक्टिस न करता आता वाजवत आहेत. पहिल्यांदाच गेल्याबरोबर कारण हे दोघे कार्यक्रम करतात इथूनच कार्यक्रम करतात.
चालतो कुठलाही वाजतो तुम्हाला
पंडित रामदास बासुले यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी सहर्ष स्वागत करते. त्याचप्रमाणे प्रशांत पांडव यांचं मी स्वागत करते आणि नंदकुमार मंडळे, डॉक्टर विद्याताई यांचंही मी स्वागत करते. आणि रंगमंचीय व्यवस्था बदलेपर्यंत 2 मिनिटं घेते. तत्पूर्वी आपण नचिकेत मंडळे सरांना मी विनंती करते की त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर एक कौतुकाची थाप द्यावी. प्रथम सिद्धार्थ कुंभोजकर यांचा सत्कार नचिकेत मंडळे यांनी करावा अशी मी त्यांना नम्र. त्यानंतर ओंकार जोशी, आणि नगम्याची उत्तम सार्जनची लाभली होती ते साहिल पुंडलिक यांचाही सत्कार नचिकेत मंडळे यांनी करावा अशी त्यांना विनंती करते. वयाच्या 3ऱ्या वर्षापासून जे हार्मोनियम वादनात प्रवीण आहेत असे साहिल पुंडलिक, त्यांना आपण अनेक मान्यवरांबरोबर साथीला बघत असतो. संगीत अलंकार त्याला नुकतंच मिळालेला आहे, त्याबद्दल सर्वांनी कौतुक करावे. यानंतर ज्या गोष्टीची आपण सर्व उपस्थित आणि तालप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहात, अशा चक्रधार या पुस्तकाचे पुस्तक प्रकाशन आपण 0 मिनिटांमध्ये करणारच आहोत. तत्पूर्वी मी 2 सत्कार इथे करण्याची विनंती निवेदिता मेंढाणे यांना करते. वाङ्मय गोडबोले आणि देवेश कलंदर. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून ते मनोगत व्यक्त करतील आणि सरांविषयीच्या त्यांच्या भावना ते सांगतील. त्याबद्दल वाङ्मय आणि देवेश आता नुकताच डॉक्टर झालेला आहे. डॉक्टर देवेश कलंदरी खास मुंबईहून आलेला आहे. बाबांचा अगदी लहानपणापासूनचा विद्यार्थी आहे, त्याच्या लहानपणापासून. तर देवेश आणि वाङ्मय यांचं जिव्हाळ्याचं नातं असं कुटुंबाशीही जडलेलं आहे. म्हणजे मी, माझ्या बहिणी, माझ्या मावशी, माझे काका या सगळ्यांपासून सगळ्यांना ओळखतात असं देवेश आणि वाङ्मय. मी सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती करते की त्यांनी रंगमंदिरामधल्या व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. गोडसे सर, डॉक्टर दयानंद गोडकर, नंतर डॉक्टर माधुरीताई डोंगरे, विजय दास्तानी आणि रामदास वडकर सर यांना मी नम्र विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. मगाशी बोलताना क्षमस्व की प्रशांत फाटक यांचंही मी स्वागत करते. पंडित विनायक फाटक यांचे जे सुपुत्र आहेत डॉक्टर रेवा नातू, माझ्या गाण्यातील गुरु, त्यांचे हे बंधू आहेत. ज्यासाठी आपण जमलेलो आहोत त्याची तुम्ही सगळे आतुरतेने वाट पाहत आहात. असा दिव्य सोहळा 5 मिनिटात आपण सुरू करूया. तत्पूर्वी नचिकेत मेंढळे सर यांनी प्रास्ताविक करावं अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि संगीत प्रेमी सगळे
छोटासा प्रयत्न केला की चक्रधार, फक्त चक्रधार लिहिले, सगळे 100 चक्रधार आहेत. डोक्यात असं आलं होतं की पुस्तक तब्यावर लिहायचं. मी परीक्षा गेलो ठिकठिकाणी राहतो, बीड, लातूर, खूप ठिकाणी परीक्षा घेतो, विचारत असतो. तर तो शॉर्टफॉर्म हा लक्षात आला विद्यार्थ्यांचा की काय येत नाही. आता मत्तच आलं एक कायदा जिंके माझं तर चक्रधार पुढचं काहीच नाही. तर वाईट वाटतं म्हणजे असं. तर त्यामुळे माझ्या डोक्यात आला आणि पुढच्या सरांनी वरती उचलून धरला. हा विषयच वेगळा आहे की तबल्याचा इतिहास, माहिती, घराण्यांची माहिती, तेच लिहिण्यात काही म्हणजे स्वारस्य नाही आहे फारसं. ही सगळ्यांना आहे माहिती. काहीतरी संकल्पना नवीन घेऊन फक्त त्रितालचे 100 चक्रधार लिहिले, फरमाईशी चक्रधार, की जी अन्य तालात पण वाजू शकतात. कारण की आणि आम्ही खूप वर्ष, अनेक वर्ष गेली अभ्यास करतो. विजय असताना आमच्या मित्र गुरुबंधू म्हणून, तर ते आणि मी खूप वर्ष, आता अलीकडे जरा नाही का, अलीकडे जरा 1 वर्षावर नाही जमलं, पण कायम सातत्य अभ्यासात पाहिजे मनुष्य, कुठलाही विषय असू दे. असं एक डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवलं आणि त्याचा आपल्यासमोर चक्रधाराच्या रूपाने ठेवलंय. त्याचा सर्व विद्यार्थी आणि अभ्यासकांना उपयोग व्हावा अशी मनोमन इच्छा आहे. थांबतो, जास्त प्रास्ताविकात वेळ घेतो. धन्यवाद सर. बाबा, यानंतर मी सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण ज्यासाठी जमलो आहोत त्याचं आता त्यांनी इनॉग्रेशन, प्रकाशनाचा सोहळा पार पाडावा. तत्पूर्वी आपण सर्व मान्यवरांचा सत्कार घेऊया. मी नचिकेत मेंदळे सरांना आणि निवेदिता मेंदळे मॅडमना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. डॉक्टर माधुरीताई डोंगरे यांचा सत्कार निवेदिताताई यांनी करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करते. आनंद गोडसे सर यांचा सत्कार नचिकेत मेंदळे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. त्यानंतर पंडित रामदास वळसुरे यांचा सत्कार नचिकेत मेंदळे यांनी करावा. पंडित रामदास वळसुरे. विजय राजस्थाने यांचा सत्कार नचिकेत मेंदळे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आमच्या मेंदळे कुटुंबाचे आधारस्तंभ असलेले विद्यावाचस्पती डॉक्टर दयानंद घोटकर यांचा सत्कार नचिकेत मेंदळे यांनी करावा आणि घरनंच त्यांना पाठीची थाप द्यावी घराकडून अशी मी त्यांना विनंती करते. आणि गानवैद्यांचे अध्यक्ष विद्यावाचस्पती दयानंद घोटकर. यानंतर 2 सत्कार आहेत. या पुस्तकासाठी ज्यांचं मोलाचं साथ लाभलेली आहे असे 2 विद्यार्थी
त्यांचा सत्कार नचिकेत मंडळे सरांचे 2 ज्येष्ठ विद्यार्थी, त्यांचं कौतुक 2 ज्येष्ठ तबलावादक रामदास कोळसुले यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते आणि गोडसे सरांना विनंती करते. तेजस जोशी यांचा सत्कार गोडसे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. चक्रधार जरी लिहिले असले सुचले असले तरी जे टंकलेखन म्हणजे काय आपण टेक्निकल तर ते सर्व या दोघांनी सिद्धेश आणि तेजस जोशींनी केले. पुस्तकाचे संपादक हे सिद्धेश साठे आणि तेजस जोशी यांचं आहे. त्यानंतर पंडित रामदास कोळसुले यांनी सिद्धेश साठे यांचा कौतुकाची थाप यांचा पाठीवर द्यावी अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर परांजपे काका यांचीही आम्हाला या पुस्तकासाठी मुलाची साथ लाभलेली आहे. परांजपे काका यांनी पुढे यावं आणि त्यांचा सत्कार डॉक्टर माधुरी दै यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. प्रसन्न परांजपे काका हे या पुस्तकाचे मुद्रक आहेत. या पुस्तकासाठी त्यांचेही आभार आणि सर्व मान्यवरांना मी विनंती करते की आता आपण पुस्तक प्रकाशन सोहळ्याकडे वळूया. डॉक्टर माधुरी दै डोंगरे यांच्या हस्ते आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आपण पुस्तक प्रकाशन करूया अशी मी नचिकेत सरांना विनंती करते. त्यांनी यावर मेहनत घेतली याचे साक्षीदार नम्रता मेहंदळे, नंदकुमार मेहंदळे आहेत. आमची पूर्ण फॅमिली आहे की त्यांनी ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन होऊन सुद्धा संगीत अलंकार केलं आणि हे पुस्तक आहे. जास्त बोलू नाही शकणार त्यांच्याबद्दल, पण सर्व मान्यवरांचे आभार आणि चक्रधार या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करते. यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांना मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. प्रथमतः माधुरी डोंगरे गोडसे सरांना विनंती करते. त्याबद्दल क्षमस्व, पण पंडित रामदास कोळसुले यांना मी विनंती करते. रामदास काकाला असं सांगते की काका तुम्ही मनोगत व्यक्त कर. खरं तर काका, कारण मी बाळकडूनच तबल्याचे बाबांकडून घेतले, पुढचे यांच्याकडून घेतले. नमस्कार. हे पुस्तक प्रकाशित होत आहे. नचिकेतने आपल्या सगळ्यांना त्याच्याकडच्या चक्रधाराचा खजिना उपलब्ध करून दिलेला आहे. त्याबद्दल मी त्याचा खूप खूप आभार मानतो आणि या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला मला बोलवल्याबद्दल सुद्धा खूप आभारी आहे. त्यांनी त्याच्या शिष्याने जे सादरीकरण केलं, मला 2-3 गोष्टी फक्त बोलायच्या आहेत की चक्रधार ही संकल्पना ही फक्त भारतीय तालशास्त्रामध्येच आहे आणि त्यातही हिंदुस्थानी संगीताशी मध्ये जे तालशास्त्र येतं त्याच्याशी संबंधित अशी ही कल्पना आहे. गणिती कल्पना आहे. अतिशय सखोल विचार केलेला आहे
त्या चक्रधाराचेही पुढे फरमाईशी चक्रधार, कमाली चक्रधार असे अनेक प्रकार आहेत. पण मगाशी जे सादरीकरण केलं 2 विद्यार्थ्यांनी, त्याच्यावरून मला माझ्या गुरुजींचं एक वाक्य आठवलं. ते सांगायचे की कुठलीही रचना ही कुठल्याही तालाची नसते. ह्याचाच अर्थ आहे की ती कुठल्याही तालाची असू शकते. तर त्याचंच प्रात्यक्षिक आपल्याला बघायला मिळालं की तोच चक्रधार त्यांनी आधी दिमदारमध्ये वाजवला, मग रूपकमध्ये, जगतारमध्ये, एकतारमध्ये असेल, विकातारमध्ये तोच चक्रधार वाजवला. तर बेसिकली हा चक्रधार हे फक्त आपल्याकडेच काय आहे याचं कारण भारतीय शास्त्रीय संगीत हे बाकीच्या विश्वातल्या सगळ्या संगीतांपेक्षा वेगळं का आहे याच्यामध्ये ज्या 2 कल्पना आहेत, म्हणजे सूर आणि लय या सगळ्या संगीतांमध्ये जगभर, पण राग आणि ताल या ज्या 2 कल्पना आहेत त्या फक्त भारतीय शास्त्रीय संगीतामध्येच आहेत. आणि ही ताल संकल्पना असल्यामुळेच मग ते तालाचं आवर्तन आलं, मग समेला महत्व आलं, आणि मग त्या तालांच्या मात्रानुसार बंदिशींचे प्रकार आले. एखादा नुसता तुकडा असेल, परम असेल, किंवा चक्रधार असेल, किंवा कमाली असेल, किंवा फरमाईशी असेल. तर हे सगळं जी आपल्याकडे ताल नावाची संकल्पना आहे, जी जगात दुसरीकडे कुठेही नाही, कुठल्या संगीतात नाही. रिदम आहे सगळीकडे, पण ताल ही कल्पना ही फक्त भारतीय शास्त्रीय संगीतात आहे. आणि त्याच्यामुळेच एवढे सगळे रचना प्रकार आपल्याकडे आहेत. त्यातले गणिती हे सगळे रचना प्रकार गणित याशी संबंधित आहेत. म्हणजे सगळे चक्रधार म्हणा, तिहाई म्हणा, फरमाईशी, चक्रधार वगैरे सगळे जे काही प्रकार आहेत. परंतु सगळ्या विद्यार्थ्यांकरता एक महत्वाची गोष्ट जी गुरुजींनी आम्हालाही सांगितली ती मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे सगळं जे गणित असतं हे नंतर आपल्याला विसरायचं असतं. आणि या तबल्याच्या भाषेतलं काव्य किंवा कला ही कशी आपल्या वादनातून पुढे येईल याच्याकडे आपलं लक्ष जास्त असलं पाहिजे. ऑफकोर्स हे गणित आपल्याला आधी माहिती असलं पाहिजेच, त्याच्या पुढची पाहिजे की ते विसरायचं आहे आणि त्यातनं कला पुढे आणायची आहे. तर या 2 गोष्टी लक्षात ठेवा. आणि परत एकदा नचिकेतला माझ्या खूप शुभेच्छा. आणि अत्यंत आम्ही सगळ्यांच्या तर्फे आभार मानतो. कारण एवढा तो खजिना चक्रधारांचा आम्हाला सगळ्यांना उपलब्ध करून दिल्यास धन्यवाद. मी सगळ्यांची माफी मागून लवकर जातोय, कारण इथून जवळच राणी लक्ष्मी मंडळ म्हणजे राणा व्यासपीठ समोर तिथे आमच्या कुटुंबियांच्या तर्फे आम्ही दरवर्षी जे रक्तदान शिबिर घेतो ते आता चालू आहे. त्यामुळे मी आता लगेच तिकडे जातोय, त्याबद्दल माफी मागतो. आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व 65 वर्षाच्या आतल्या सगळ्या लोकांना मी आवाहन करतो की तुम्ही हा कार्यक्रम संपला की नक्की तिकडे या. आज नेमका योग असा आहे की स्मृती याच्या रामदासच्या आईचे की ज्यांनी मी पहिल्यांदा शाळेत गेलो ज्यांचा हात धरलो असं पळसुले पाहिजे त्या स्मृतीनिमित्त आणि थँक्यू बघा. काका 1 मिनिट. नंतर
नॉर्मल पंडित म्हणते पण पंडित म्हणायचं काही नाही, आम्ही अभ्यास करतो. नचिकेत आणि माझा प्रिय मित्र म्हणजे मी नचिकेत, मला तो खरंच मला सिनियर आहे, तो मित्र आणि गुरुबंधू असं आमचं दोघांचंही नातं आहे. आम्ही जी.एल. सामंतांचे आणि पर्वतकरांचे शिष्य आहोत आणि आम्ही दोघं एकत्र अभ्यास करत असतो. त्या पुस्तकाच्या आधी आमचं बरंच डिस्कशन झालं आहे की म्हणजे पुस्तक छापणे तेवढी सोपी गोष्ट नाही. एकदा छापायचं मग ते का छापायचं, मग त्याचं काय होईल, तर ह्याच्यात काही स्वतः आधी तुझ्या डोक्यात बरंच चाललेलं होतं, तो बोलायचं होतं. कारण आम्ही महाविद्यालयाच्या परीक्षेशी संबंधित आहोत. आम्ही प्रारंभिकपासून ते अलंकारपर्यंतची आम्ही परीक्षा घ्यायला जात असतो. तर मगाशी नचिकेत म्हटल्याप्रमाणे एखादा विद्यार्थी समोर आला आणि त्याला चक्रधार म्हटलं तर चक्रधार म्हणजे काय हेच माहीत नसतं. आणि आता मग करायचं का त्याला मार्क कसे द्यायचे, तर ह्या सगळ्या परीक्षेच्या ह्याच्यातून नचिकेतला कल्पना सुरू की आपण हे सहज उपलब्ध करून द्यावं. कारण आता शिक्षक विद्यार्थी खूप आहेत, आपला शिकवणारे खूप आहेत. काही वेळेला काही परिस्थितीमुळे चांगलं शिकता येत नाही आणि चांगलं शिकायला मिळालं त्यामुळे ते चांगलं मटेरियल पुढे जाऊ शकत नाही. मग त्याच्याकरता काहीतरी करायला पाहिजे. या कल्पनेतून त्यांनी पुस्तक छापलं. आता तसं म्हटलं तर नचिकेतला वहिनी मुलगी तन्मयी यांच्याकडं घरामध्ये मोठा वारसा आहे कीर्तनाचा आणि ती परंपरा जबरदस्त चालवत आहे, आपण सगळं ऐकतो. दुसरं एक मगाशी म्हटली तन्मयी त्यामुळे की नचिकेतनी फार प्रतिकूल परिस्थिती मधून तो अलंकारापर्यंत आलेला आहे. एखाद्याने तबला पण सोडून दिला असतं तर, आणि हे पुस्तक जरी छापलंय तर ते अनेक पुस्तकं तबल्याची आपल्याला संगीतावरची म्हणजे त्या खास करून तबल्यावरची अनेक पुस्तकं आपल्याला बाजारात उपलब्ध आहेत. पण काही पुस्तकं अशी आहेत की त्या पुस्तकात मध्ये जे काय लिहिलंय ते एखाद्या त्या ज्याने लिहिणाऱ्याला जर विचारलं तर तो पटकन सांगू शकेल असं नाही. ते मी हेच गेले. पण ह्या पुस्तकाचं मी वैशिष्ट्य असं म्हणेन की ते अनुभवातून त्यांनी लिहिलेलं आहे आणि तो आपण मगाशी या प्रमाणे अतिशय उत्तम सादरीकरण केलं आणि त्या पुस्तकातल्या बोलाचं सादरीकरण ह्याला फार महत्त्व आहे. म्हणजे एखाद्या कोणाला हे पुस्तक म्हणजे अडचण आली तर नचिकेत सहज उपलब्ध असणार आहे की अरे हा चक्रधार कसा जातो, या काळातून त्या काळात गेलं म्हणजे काय झालं. त्या अनुभवातून लिहिलेल्या पुस्तकाचं मूल्य हे आपण मूल्य ते त्याच्या काय किंमत असेल त्याच्यावरती न करता ते अमूल्य असं आहे. कारण ज्या बुजुर्ग लोकांनी जी पुस्तकं लिहिली हे खरंच त्याच्या उपकार आहेत. त्याच्यात मी मुद्दाम नाव घेईन की अरविंद मुळगावकर त्यांचं जर कोणी पुस्तक पाहिलं तर त्याची किंमत आपण करू शकत नाही. त्याचं हे पुस्तक आहे. तर हे पुस्तक प्रत्येकाने विकत घेऊन त्याचा अभ्यास करावा असं मी म्हणेन. विकत घेणं का म्हणजे कारण ते प्रोत्साहन मिळणार आहे त्याच्याकरता. आणि नचिकेतला मी माझा मित्र म्हणून लहान लक्ष पण मी त्याला एक रिक्वेस्ट असं करेन की त्याचं उत्तम लिखाण त्याचं उत्तम आहे. तुम्ही जे शिकत असेल त्यांना सगळ्यांना माहिती असेल उत्तम लिखाण उत्तम त्याची तबल्याचं पुस्तक लिहिणं तेवढं सोपं पण नाही. त्याचं प्रूफ रिडिंग बरेच परीक्षा प्रकाशने पुस्तक लिहायला तयार नसतात कारण ते त्याला विविध पुस्तक प्रूफ रिडिंग करणं धाडताना छापणं आणि याच्यामध्ये फरक खूप आहे. आणि बरं पुस्तक छापल्यानंतर त्याच्यावरती प्रतिक्रिया येणारच म्हणजे ते काळजीपूर्वक छापलं पाहिजे त्यातले ते हिशोब. तर हे सगळं त्यांनी उत्तम प्रकारे केलेलं आहे आणि त्यांनी ह्या पुस्तकामध्ये आमचा अजून कायदा तुकडे मुकडे अशा पुस्तकाचं हे करावं आणि अशी पुस्तकं काढल्यामुळे सहज घेणं शक्य आहे सगळ्यांना. तर हे पण त्यांनी करावं असं मी त्याला करेन. म्हणजे आमच्या त्याचा उपयोग होईल आणि या पुढील पुस्तकं करता आणि ह्या पुस्तकाकरता मी त्याला कमाली चक्रधार शुभेच्छा देतो कारण ते 27 धन्यवाद. धन्यवाद विजय काका. यानंतर मी आनंद गोडसे सर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांनाही बहुमूल्य मार्गदर्शन करावं. सर
माधुरी माझे मित्र आणि मान्यवर उपस्थित सगळे, त्यांना अभिवादन करून मी माझे 2 शब्द सांगतो. ॲक्च्युली जेव्हा पुस्तक छापायच्या संदर्भातली कल्पना नचिकेत मेंढ्यांनी माझ्याकडे मागितली की आपण असं काहीतरी करायचा विचार चालला आहे, तर मला अतिशय आनंद झाला. कारण अशा पद्धतीचं पुस्तक खरोखरच बाजारात कुठेही नाही आहे. बरीच पुस्तकं मी वाचलेली आहेत, पण 100 चक्रधार आणि त्या प्रत्येक चक्रधाराचं वजन मात्र वेगळं वेगळं आहे. हे काही काही गोष्टी समजून घेण्यासाठी परत तुम्हाला मेंढ्यांच्याकडे जावंच लागेल. अशा पद्धतीचं पुस्तक आहे. म्हणजे एखाद्याला वाटतं की आपण वाचून लगेच इझी बसवू शकू, इतकं सोपी ती गोष्ट नाहीये. पण त्यांनी अतिशय चांगला उपक्रम केलेला आहे. त्या पुस्तकाबद्दल बाकी सगळ्यांना रामदास आता अतिशय चांगलं बोललाय. अभ्यासात बाकी यांनी सगळ्यांनी चांगलं त्याच्याबद्दल समजून सांगितलंय शास्त्रीय भाग. मी आता एवढंच सांगेन की याचा मार्केटिंगचा जो भाग आहे तर माझा परीक्षा केंद्र फार मोठं आहे. बरेच विद्यार्थ्यांचे संपर्क असतात. प्रत्येकापर्यंत पुस्तक पोहोचेल अशी व्यवस्था मी नक्कीच करेन. आणि या पुस्तकाचं महत्त्व समजून त्यांना सांगेन. अतिशय कष्टाकडे या गोष्टींचं DTP करणं सुद्धा अत्यंत अवघड आहे. पण ज्याला संगीताचा अभ्यास काहीतरी आहे तोच हे DTP करू शकतो. तर आमची बरीच पुस्तकं बाजारात आता आहेत. बाजारात DTP करायला माणसं मिळणं फार अवघड असते बाबतीत. पण त्याच्याकडे त्याचे विद्यार्थीच मिळालेले आहेत. त्यांनी अतिशय छान काम केलेले आहे. तर मी त्याला शुभेच्छा देतो. आणि हे पुस्तक जास्तीत जास्त मंडळापर्यंत सुद्धा हे पुस्तक त्यांनी मान्य करावं अशी मी त्यांना विनंती करेन. एवढं बोलून माझं बरोबर समजून. यानंतर विद्यार्थी प्रतिनिधी वाङ्मय गोडबोले यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. आणि त्यानंतर क्रमशः लगेच देवेश कलंकी आणि त्यानंतर देवेशची आई उषा. आणि प्रत्येकाने आपलं मनोगत 2 ते 3 मिनिटांमध्ये व्यक्त करावं. वेळेअभावी माझं ते सांगणं कर्तव्य आहे. धन्यवाद. नमस्कार. तबला क्लास सुरू असताना माझ्यासाठी सर्व शिक्षकांचा एक प्रेमळ ओरडा असतो की जरा तोंड चालवण्यापेक्षा हात चालवा. पण आज उलटी परिस्थिती आहे. आपल्या परवानगीने माझं मनोगत व्यक्त करतो. आदरणीय गुरुजन आणि मित्रमैत्रिणी, नमस्कार. मेंदळे सर आम्हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाची व्यक्ती आहे. खरं सांगायचं सरांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाबद्दल मी बोलावं खूप अवघड आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे सगळे पैलू एका छोट्या भाषणात आणणं अवघड आहे. तरी माझ्या आणि आम्हा विद्यार्थ्यांच्या भावना व्यक्त करण्याचा मी प्रयत्न करतो. मी अगदी 1ली-2रीत होतो. आधीपासूनच दुसऱ्या एका शिक्षकांकडे तबला शिकायला जात होतो. पण त्यांच्याकडे मला कायमच एक दडपण जाणवायचं. तबल्याच्या क्लासला जाण्याची भीती वाटायची आणि त्यामुळे मी तो क्लास सोडून द्यायचा विचारत होतो. तेव्हाच मेंढळे सर संपर्कात आले. सरांबरोबर माझी ओळख माझ्या आईमुळे झाली. माझी आई आणि सर एकाच कॉलेजमध्ये होते. त्यांचा मित्रमैत्रिणींचा मोठा ग्रुप होता. सर आईला नांदूरकर कॉलनीत भेटले तेव्हा गप्पांच्या ओघात कळलं की तबला क्लास घेतात. त्या भेटीच्या वेळी खूप लहान असूनही सरांचा प्रेमळ स्वभाव मला जाणवला. त्यांना बघून मनातील दडपण पूर्णपणे नाहीसं झालं आणि त्यांच्याकडे तबला शिकायचं नक्की करून आधीचा क्लास सोडून दिला. तेव्हापासून माझ्या आयुष्यात एक मोठा बदल घडला आणि खऱ्या अर्थाने माझं तबला शिक्षण सुरू झालं. सरांची तबला शिकवण्याची पद्धत अतिशय अनोखी आणि खेळकर आहे. त्यांच्या क्लासला जाण्यासाठी मी कायम उत्सुक असायचो. तालाचे नियम शिकवण्याबरोबर त्यामागची कला समजून सांगतात. तालाचे क्लिष्ट नियम आणि बोलांचे अवघड पल्ले ते इतक्या सोप्या पद्धतीने समजून सांगतात की कधी कंटाळा येत नाही. आज ते पुस्तक प्रकाशित होत आहे. त्यामध्ये चक्रधार आणि टीआयचे नियम सरांनी इतक्या सोप्या पद्धतीने आम्हाला सगळ्यांना शिकवले.
की पहिल्या प्राथमिक परीक्षा असतात ते त्याचे विद्यार्थी काही रचना वाजवू शकतील असा मला विश्वास आहे. सरांनी आम्हाला शिस्त आणि तबला वादनाची नीतिमूल्य शिकवली. आम्हाला तबला शिकवताना अनेक प्रॅक्टिकल अनुभव दिले. अनेक उत्तम कलाकारांना साथ करताना सर आम्हाला त्यांच्या बरोबर घेऊन जायचे. सरांच्या शेजारी बसून ती तबला साथ ऐकणं आणि त्या कलाकारांचं सादरीकरण अनुभवणं हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव होता. सरांनीच मला नालंद मंदिरात कीर्तन वर्गाला साथीला पाठवलं, ज्यामुळे मला प्रत्यक्ष तबला साथीचा अनुभव मिळाला. त्यामुळे माझ्यातील आत्मविश्वास वाढला. कोणत्याही गाण्याचा ताल विचारावा न लागणं आणि गाणं सुरू झालं की त्याचा ताल आपोआप लक्षात येणं ही केवळ सरांमुळे शक्य झाली. बेंदळे सर हे माझे केवळ तबला वादक म्हणून नाही तर तबला शिक्षक म्हणून आदर्श. त्यांचा शांतपणा, त्यांचा खेळकर स्वभाव आणि विद्यार्थ्यांना समजून घेण्याची त्यांची वृत्ती माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. हे सर्व गुण आमच्या पुढच्या पिढीत आले तर अनेक उत्तम कलाकार घडतील असा माझा विश्वास आहे. आमचे सर हे व्यावसायिक शिक्षक नाही, त्यांना फक्त तालाचा हिशोब कळतो. क्लास बीच्या बाबतीत चुकून कधी उशीर झाला तरी त्यांनी कधीही तशी जाणीव कोणाला करून दिली नाही. काहींना तर त्यांची घरची बेताची परिस्थिती आणि तबल्याची आवड लक्षात घेऊन विनामूल्य शिकवलं. त्यांच्यासाठी संगीत, कला आणि ज्ञान देणं हे जास्त महत्वाचं होतं. सर्व गोष्टी तोंडानं स्पष्ट बोलूनच कळतात असं नाही, तर काही गोष्टी वागणुकीतून अनुभवाला मिळतात. सरांचं आमच्यावर असलेलं प्रेम त्यांनी कधी बोलून दाखवलं नाही, पण त्यांच्या वागण्यातून आम्ही ते कायम अनुभवलं. आणि हे प्रेम त्यांच्या नैसर्गिक स्वभावाचा भाग आहे. केवळ सरांनीच नाही तर संपूर्ण बेंदळे कुटुंबाने आमच्यावर भरभरून प्रेम केलं. आम्ही त्यांच्या कुटुंबाचा भाग आहोत ते आम्हाला कायम अनुभवायला मिळतं. आज सरांच्या अनेक नातेवाईकांशी देखील आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. सर, तुम्ही आम्हाला केवळ तबलाच नाही तर आयुष्य कसं शांतपणे संयम ठेवून जगावं हे शिकवलं. पैसा सर्वस्व न म्हणता आधी कला आणि माणुसकी किती महत्वाची ते तुमच्या वागण्यातून आम्हाला कळलं. तबला डक्का वाजवणं हे मल्टीटास्किंग आहे. तुम्ही तबला डक्क्यावर उत्तम ठेका घेत आमचं आयुष्य उत्तम घडवायचा घेतलेला ठेका हे आणखी एक व्यापक मल्टीटास्किंग. तुम्ही आमच्या आयुष्यात आलात त्याबद्दल आम्ही देवाचे खूप आभारी आहोत. तुमच्याबद्दल आम्हा विद्यार्थ्यांच्या वतीने व्यक्त होण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल धन्यवाद वामन. यानंतर सरांचा लाडका विद्यार्थी ज्याला तुम्ही अर्जुन म्हणू शकता असा देवेश, डॉक्टर देवेश कलंत्री हा खास मुंबईहून कार्यक्रमासाठी आलेला आहे. तो 2 वर्षाचा असल्यापासून बाबांकडे येतो. 2 वर्षाचा म्हणजे तो नुसता येऊन बसायचा. मी बघते काही बोलायचं नाही, नुसता बाबांचा इथे येऊन बसायचा आणि नंतर बोबडे वाजवत त्यांनी जी काही आतापर्यंत प्रगती केलेली आहे त्याच्या नावापुढे डॉक्टर लागलेला आहे हे सगळ्यांनी पण पाहिलं. देवेश. सगळ्यांना माझा नमस्कार. मी म्हणजे जेव्हा लहान होतो मला मराठी वाचता येत नव्हतं. मी कॉन्व्हेंटचा मुलगा होतो. तर सर मला लिहून द्यायची. मला मराठी लिहिताही येत नव्हतं, वाचता येत नव्हतं. आणि कॉन्व्हेंटमध्ये राहिल्यामुळे शाळेत बोलायला अलाउड नव्हतं. तर मी मराठी शिकलो पण सरांकडेच, लिहायला शिकलो पण सरांकडेच. सर बोलण्यापेक्षा मी त्यांना वडील म्हणेन, कारण लहानपणापासून जेव्हा आपण सरांकडे जात होतो तर अशी कधी हे फिलिंग नाही आली की मी एका क्लासला चाललोय. सरांनी असं कधी वाटूच दिलं नाही. जसं मी समजा 4 वाजता क्लासला गेलो तर 4 ते 5 क्लास असणार असं कधीच नसतं. 4 ते 6, 7 सर असं कधी म्हणायचेच नाही चला आता वेळ झाली जा, असं कधीच व्हायचं नाही. एकदा बसला की ते मेहफिल जमायची तर ती 2-3 तास अशी सरळ जमायची. आणि जसं मित्रांनी म्हणलं सरांनी तबल्याचा कधीच व्यवसाय केला नाही. सरांनी एक परिवार बनवलाय जो आपण सगळे आता उपस्थित आहोत. आणि हा एक मुद्द्याचा पॉईंट म्हणजे माझ्या आईला छाप देणारा माणूस म्हणजे मला आईपेक्षा वाचवणारा म्हणजे माझे सर. माझ्या आईला कोणी काही बोलू शकलं नाही पण एक सर होते जे आईला बोलायचे म्हणून मी क्लासला यायचो आतुरतेने. यानंतर जिला झाप बाबा देऊ शकले अशा उषा कलंत्री आत्याला मी विनंती करते की तिने तिचं मनोगत व्यक्त करावं. कारण तिखेवाड्यापासून ते
पालक प्रतिनिधी म्हणून मनोगत. नमस्कार. खरं तर नरचूच म्हणायला आवडतं. छाप देणारा हा प्रेमाची छाप असायची, त्याला फार भारी वाटायचं की त्यामुळे तो क्लासला कायम यायचा. आणि मला सगळ्यात धन्यवाद त्याला ह्या विषयाची आवश्यकता की माझ्या घरात कलाकार कोणी नाही, माझ्या घरात डॉक्टरही कोणी नाही, पण कला जोपासायला शिकवली त्यांनी. आणि 12वीपर्यंत तो तबला वाजवत होता. आता सुटलाय, परत वाजवायलाय. पण मेडिकलचं शिक्षण त्याचं खऱ्या अर्थाने 11वी-12वीला सांभाळलं ते नचून. कारण त्याच्या वेळेप्रमाणे तो कायम ॲडजस्ट करत होता. रात्री 9ला म्हणून येऊन का विचारलं, नचू म्हणायचं ये ना. 10-11 वाजेपर्यंत तो तबला वाजवायचा. त्यामुळे डॉक्टर कलंदरी म्हणण्यापेक्षा कुटुंबाचा, मेंदळे कुटुंबाचा, माझ्या सदाशिव पेठेच्या माहेरचा डॉक्टर म्हणून मला आनंद वाटतो. आणि नचूला खूप खूप धन्यवाद आहेत. फक्त आईवडील नसतात घडवत, तर शिक्षक गुरुवर्य, नचूलाही पोत तयार नसतात ते गुरुवर्य पोरग येत आहे, त्यांनी कधीच नाही म्हटलं थँक्स. मराठी शिक्षक जर पुढे राहिले तर खरंच वेगळं काहीतरी घडेल. माझा थोडक्यात परिचय, मी बालवाडी प्रशिक्षिका म्हणून काम करते. आणि आता रामदास पळसुले जे त्यांची आई माझी बालवाडीची शिक्षिका गंगूताई, खूपच आनंद वाटला आता तिकडे जाणार आहे, त्यांच्याशी भेटले. म्हणजे हे काहीतरी वेगळे योग असतात, बालपण, माहेर आणि दुसरी पिढी. त्यामुळे नचू थँक्स ऑल द टाइम. थँक्यू जने. यानंतर मी 2 अशा व्यक्तींना आता ऑन द स्पॉट बोलण्यासाठी आग्रह करते आणि त्यांनी माझ्या विनंतीचा स्वीकार करावा. प्रथमतः डॉक्टर लीना राजवाडे, आमच्या फॅमिली फ्रेंड आणि माधुरीताई डोंगरे यांचाही निकटवर्तीय. तर त्यांनाही बाबांबद्दल त्यांनी मनोगत व्यक्त करावं आणि त्यानंतर लगेचच विद्यावाचस्पती डॉक्टर दयानंद गोडकर यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी विनंती करते. आणि त्यानंतर परत बोलायला येते. आता लीना मावशीला विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. खरं तर तन्मयीचे खूप आभार. कारण मी तिला आत्ता सांगते की आत्ता जरी बोलायला मला तिने ऑन द स्पॉट आयत्या वेळचा विषय स्कूलचीच परंपरा आहे. त्या शाळेमध्ये मी लहानपणी घ्यायची तेव्हा आयत्या वेळच्या विषयाच्या स्पर्धा इथे व्हायच्या. तशी बहुतेक माझी आजची वेळ दिसते. पण मी तिला माझं मनोगत हे आधीच लिहून कळवलं होतं. सरांची माफी मागते. पण तालयोगी म्हणण्यापेक्षा तालवादक अशी मी त्याच्या नावाने एक छोटंसं माझं मनोगत लिहून तन्मयीपर्यंत पोहोचवलं होतं. आणि मला फक्त ते माझं मनोगत पोचवायचं होतं. ती म्हणली की मावशी मी वाचून दाखवी. म्हटलं अगदी जरूर वाच, काही हरकत नाही. पण आता इथे आल्यानंतर ती म्हणली की मावशी तू बोलशील का. तर मी थोडक्यात बोलायचा प्रयत्न करेन, पण मी वाचून दाखवते कारण वेळ कमी आहे. मला फक्त 2 गोष्टी इथे अनुभवायला मिळाल्या त्या तुमच्यासमोर मांडते. मी आयुर्वेदाची डॉक्टर आहे हे सांगण्याचं कारण असं की मी देवगंधर्व पंडित भास्करबुवा बखले यांच्या नाचून विदुषी शैला दातार यांच्याकडे गेले अनेक वर्ष संगीताचं शिक्षण घेते आहे. नुकताच माझा एक माणिक वर्माच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त एक कार्यक्रम झाला. त्यावेळेला या डायसवर उपस्थित असलेले मान्यवर डॉक्टर माधुरी डोंगरे, त्याच्यानंतर गोडकर सर हे सुद्धा तिथे उपस्थित होते. आणि आपल्या गुरुच्या समोर जवळजवळ 25 वर्षानंतर मी माणिकबाईंची गाणी गायली. हे कारण सांगण्याचं या विद्यार्थ्यांसाठी असं आहे की आपल्या गुरूंच्या समोर आपण कितीही वर्ष तबला वाजवला, आपण कितीही वर्ष गायन शिकलो तरी सुद्धा तो असणारा आनंद आणि गुरुचे मिळणारे आशीर्वाद हे आपल्याला पुढे आयुष्यात खूप काही देऊन जातात, शिकवून जातात. आणि असा अनुभव मी नुकताच घेतलेला आहे. आणि म्हणून मी तुम्हाला मुलांना हे सांगते. आणि या हॉलमध्ये एक वाक्य आपण सगळे वाचताय, आम्ही डायसवर आहोत, पण क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे. हे सार्थ शब्द मला वाटतं तालवादक नचिकेत भेंदळे यांच्यासाठी अतिशय समर्पक आहे. कारण त्यांनी देवगंधर्व हा एक
आणि भाग 2 पण केला होता. त्याच्यामध्ये माझ्यासाठी तबल्याची साथ करणं ही गोष्ट कुठल्याही प्रकारचं आर्थिक मूल्य काय, किती वेळ प्रॅक्टिस करायची आहे, केव्हा जमेल असे नुसते प्रश्न न विचारता माझ्याबरोबर साथीला ते कायम आले. आणि तुम्हाला सगळ्यांना आवडत असेल तर यूट्यूबवर जाऊन जरूर तो देवगंधर्व भाग 1 असा तुम्ही भाग बघू शकता. त्याच्यामध्ये सरांची असणारी साथ यामुळे आपले कार्यक्रम खूप सुंदर झाले. असो, आता मला वेळ घडावर देण्यापेक्षा जास्ती झालेला आहे. मी माझं मनोगत तालवादक श्रीयुत नचिकेत महेंद्र मेहेंदळे, आदरपूर्वक नमस्कार. वास्तविक तबला नवाज, पंडित अशा अनेक पदव्या काही व्यक्तींच्या नावांच्या मागे विरुद्ध म्हणून लावलेली असतात, पण म्हणून ते तबला नवाज होतात असंच नाही, किंवा ती लावली नाही म्हणून ते वादकही नाही असाही त्याचा अर्थ होत नाही. आपण तबला हे वाद्य वाजवतो तबल्यातून तालाची आणि त्यातून लोकांपर्यंत लयीची पखरण करतो. तबल्यासाठी श्रीयुत नचिकेत मेहेंदळे यांनी अतिशय मान्यवर अशा गुरुजनांचे आशीर्वाद घेतलेले आहेत आणि ते आपल्याला जे तबल्याचे शिक्षण देत आहेत ते आज वयाच्या 60 नंतर सुद्धा ही जाणीव मनामध्ये ठेवून, जी आजच्या काळामध्ये खूप कमी व्यक्तींच्या मध्ये बघायला मिळते आणि अशा व्यक्तींपैकी आपण एक असल्यामुळे तुम्हाला खरोखर आदरपूर्वक नमस्कार. खरं तर नचिकेत मेहेंदळे हे आमच्या पिढीतले थोडेसे पुढचे आहेत, म्हणजे खरं तर 1 दशक पुढच्या पिढीतले असणारे असे कलाकार. घरी वडिलांचे असणारे कीर्तनाचे संस्कार, सहचारिणी सुद्धा कीर्तनामध्ये सर्वमाण होणारी माझी शाळेतली मैत्रीण वृंदा, जिला आपण सगळेजण निवेदिता मेहेंदळे म्हणून ओळखता, ती सुद्धा, आणि तिची नंतर मुलगी म्हणजे दुसरी पिढी तन्मयी मेहेंदळे हे सुद्धा, जी आता पत्रकारिता करते पण त्याचबरोबर तिची गोडी मात्र ती कीर्तनामध्ये आहे, अशा कुटुंबाचा माझा अनेक वर्षांचा परिचय आहे. आज सहज असं जाणवलं की 17 ऑगस्टला होणाऱ्या या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्यासमोर काही गोष्टी बोलाव्या. विद्यार्थी स्वतः असणं म्हणजे काय? खरं तर 60 नंतर आपण विद्यार्थी आहोत असं ते जे म्हणतात याला खरं म्हणजे काही अर्थ नाही. अहो नाही, पण या वाक्याला खूप अर्थ आहे. विद्यार्थी या शब्दाचा अर्थ, विद्येचा अर्थ, विद्येचं कारण हे ज्याला समजलं आणि ज्याच्यासाठी तो सतत प्रयत्नशील असतो असा जो तो विद्यार्थी. त्यामुळे तुम्हाला कळेल की सर विद्यार्थी दशेत राहणं का पसंत करतात आणि आपण सरांकडनं नेमकं काय शिकायचं. त्यामुळे सतत त्याच दशेमध्ये, त्याच स्थितीमध्ये राहण्याची आमच्या पिढीची असणारी ही चांगली सवय, किंबहुना नचिकेत मेहेंदळे या व्यक्तीच्या पिढीची ही चांगली सवय, ही आजच्या मुलांनी नक्कीच समजून घ्यायला हवी अशी गोष्ट आहे. आम्ही गाण्याच्या प्रॅक्टिसेस करताना खरं तर माझा आग्रह असायचा की नचिकेत किंवा गुरुजी छोट्या छोट्या क्लिप्स बनवूया आणि यूट्यूबवर टाकूया किंवा फेसबुकवर टाकूया, म्हणजे मुलांना बघून खरं म्हणजे कळेल की हे कसं वाजवायचं. पण त्याच्यामुळे प्रिसिजन सुद्धा यायला वेळ लागणार नाही, लवकर त्यांना कळेल. पण रेकॉर्डिंग करणं, त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या टेक्निकल गोष्टी सांभाळून घेणं, या गोष्टी आपल्याला शक्य नाहीत. आपल्याला मुलांपर्यंत चक्रधार ही गोष्ट पोचवायची. या एका गोष्टीवर तो इतका ठाम होता, त्यामुळे गेले काही दिवस आमच्यात काही प्रॅक्टिस वगैरे या विषयावर चर्चा नव्हता. मी म्हटलं ही व्यक्ती कशामध्ये मग्न आहे, तर पुस्तक प्रकाशन. आणि मला अतिशय आनंद झाला की हे त्याला पुस्तक रूपानेच तुमच्यासमोर आणायचं होतं आणि तुम्ही नक्की या पुस्तकाला वाचून स्वतः तबला वाजवून स्वतः त्याच्यासाठी रियाज करणं ही गोष्ट करायची असते, म्हणजे ती करायलाच पाहिजे. म्हणून गुरुकडून मिळालेले हे आशीर्वाद तुम्हा सगळ्यांपर्यंत या पुस्तक रूपाने प्रकाशित होत आहेत, त्याचा मला खरोखर मनापासून खूप आनंद आहे. मी पुन्हा एकदा नचिकेत सर, सर्व कुटुंबीय यांना शुभेच्छा देते आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांबरोबर मला पण या गोष्टीचा आनंद प्रत्यक्ष अनुभवता येतोय यासाठी या सर्व कुटुंबियांचे धन्यवाद मानते आणि थांबते. डॉक्टर सौ लीना रवींद्र राजवाडे. धन्यवाद. धन्यवाद लीना मावशी. यानंतर मी नचिकेत मेहेंदळे यांना विनंती करते की रंगमंदिरामध्ये उपस्थित डॉक्टर विद्याताई यांचा सत्कार आणि स्वागत त्यांनी करावं. दिवाण सर यांची कन्या डॉक्टर विद्याताई कुलकर्णी, त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभले जातात. त्यांचे
यानंतर मी विद्यावाचस्पती दयानंद होटकर यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी त्यांना नम्र विनंती करते. दयानंद होटकर. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, खूप आनंदाचा दिवस आपल्या सगळ्यांच्यासाठी. एका नव्या पुस्तकाचं आगमन आज होतंय. माधुर्यांच्या शुभ हस्ते की ज्यांनी या संगीत क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केलेली अशा आदर्श गुरु म्हणून असलेल्या माधुरीताई यांच्या शुभ हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होतंय. कारण त्यांनी सुद्धा संगीत क्षेत्रामध्ये लेखन केलेलं आहे, संशोधन केलेलं आहे आणि त्यांची पुस्तकं आमच्या घरी सुद्धा आहे. खूप आनंद होतोय. एक तबला हे वाद्य एखाद्या माणसाला जीवनामध्ये कसं तारून देतं वरती ते इथे बघायला मिळतं. जेव्हा आमचे मित्र नचिकेत मेंदळे यांच्याकडे जेव्हा आम्ही बघतो की प्रतिकूल परिस्थितीमधून सुद्धा खचून न जाता केवळ या वाद्याला त्यांनी आपलं एक शरण केल्यानंतर, तेच जीवनाचं अधिष्ठान मानल्यानंतर तबला आणि नचिकेत मेंदळे यांना काही वेगळं करता येत नाही. आणि ते कसं ते आज आपण सगळ्यांनी पाहिलं. मला आनंद याच्यासाठी होतोय की आता तबला शिकणारे पुण्यामध्ये खूप आहेत. इथे सदाशिवकडे सुद्धा बरेचसे क्लास असतील, साधक बरेचसे आहेत. मला आनंद होतो या गोष्टीचा की आज तबला तयार करणारे सुद्धा जे वाद्य कारागीर आहेत ते पण आज चौरे इथे आलेले आहेत या कार्यक्रमाला. विद्यार्थी पण आहेत आणि गुरु पण आहेत. आता गुरूंचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. गुरु पुढची पायरी सद्गुरू, त्याच्या पुढची पायरी परात्पर गुरु, त्याच्या पुढची पायरी जगद्गुरु. आता गुरु या पदावरती काम करणारे आमचे नचिकेत मेंदळे त्यांनी तबला वादक म्हणून सुद्धा कसे आहेत हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. पण गुरु म्हणून सुद्धा ते कसे आहेत हे सुद्धा आता तुमच्या भाषणामधून मला इथं पाहायला मिळालं. मी तर सगळ्यांना ओळखतोच, पण सगळ्यात मला विशेष आनंद एकाच गोष्टीचा झाला होता आणि मला खूप अभिमान वाटला की आपला मित्र आज आपल्याला इतका चांगला मित्र आणि त्याची योग्यता इतकी मोठी, एका गुरुने दुसऱ्या गुरुची योग्यता ओळखावी, त्याला बोलून घ्यावं. म्हणजे पद्मश्री तालयोगी पंडितजी सुरेश तळवलकर यांनी इथे आता तुम्ही ज्याचा तबला ऐकलात कुंभशकर, त्याला विचारलं तू कोणाकडे शिकतोस आणि तुझे गुरु चांगले आहेत म्हणजे जे काय सगळं तुझ्याकडे आहे तर त्यांना मला भेटायचं, त्यांना घेऊन ये. तर याच्यापेक्षा आणखी मोठी पावती कुठली असणार आहे. बोलून घेतात एका गुरुला, कारण मला त्याला कोण आहे ही व्यक्ती बघायचंय आणि त्यांनी त्याची भेट घेतली तर तो क्षण आमच्या दृष्टीने अतिशय अभिमानाचा असावा. तर लेखन म्हणून सुद्धा, एक लेखक म्हणून सुद्धा तबल्याकडे पाहणं हा एक त्याचा वेगळा पैलू आता आपण इथे पाहिला. मी या निमित्ताने फक्त सगळ्या विद्यार्थ्यांना आवाहन करतोय की ज्याप्रमाणे तुमच्या सरांनी चक्रधाराचं पुस्तक लिहिलेलं आहे तर त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा तबला या विषयामध्ये की तुम्ही कोणत्या अंगाने या तबल्याकडे बघता. जसं की रामदासने मगाशी सांगितलं की तबल्यामधलं काव्य, तबल्यामधला डौल, तबल्यामधलं सौंदर्य, तबल्यामधलं चित्र, तबल्यामधलं शिल्प, तबल्यामधलं साहित्य, त्याचा इतिहास, त्याचा भूगोल, तबल्यामधला तो सगळा वेगवेगळ्या पद्धतीने हा इतका मोठा समुद्र आहे, हा सागर आहे तबला. आता मगाशी आम्ही बोलत होतो तेव्हा सुद्धा आम्हाला गोडसे सर म्हणाले की जसं की तबला म्हणजे सूर आणि ताल हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत की ते वेगळं करता येतच नाही. त्यामुळे तबल्यामध्ये सुद्धा ताल आहे तसा सूर पण आहे आणि त्यामुळे जो कोणी तबला वादक आहे त्याला पण लहरा वाजवता आलं पाहिजे. उत्तम तबला सुरात तर लावणं ही तर आणखी गोष्ट आहेच वेगळी, पण
लहरासून त्याला वाजवता आला पाहिजे. सात संगतीचा तबला तो आणखी वेगळाच आहे. स्वतंत्र तबला वादन हा विषय वेगळाच आहे. आणि वाद्य एखादा असतं इन्स्ट्रुमेंटल, आपण त्याला म्हणतो वाद्याबरोबर तबला वाजवणं, ती संगत करणं, ते तर आणखी वेगळंच आहे. कीर्तनाचा तबला, नाट्य संगीताचा तबला तो तर आणखी वेगळा आहे. आणि तो माझ्या भाग्याने नचिकेत मेंदळे यांच्यामुळे मला हा सगळा तबला जवळून बघायला मिळाला. कारण त्याचे वडील आनंदबुवा मेंदळे कीर्तन करायचे आणि त्यावेळेला आम्ही कॉलेजमध्ये असताना ते आम्हाला पण म्हणायचे, ये रे तू आज इथे कीर्तन आहे, मग म्हण एखादं काहीतरी गाणं, आपण गाणं म्हणायचं. आमचा एक मित्र होता पद्माकर बिडवे, तर तो शहनाई वाजवायचा. तर आप्पांनी त्याला कीर्तनामध्ये शहनाई वाजवायला लावली होती की आज कीर्तन आहे, बाहेर मुलं घालायला येताना तुझी शहनाई घेऊन ये. एक प्रयोगशील कीर्तनकार म्हणून आनंदबुवा मेंदळे. आणि आणखी नाही की आमचा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा आमचा मित्र की जो आता नाही आहे, सच्चिदानंद फडके यांचा मुलगा सुधीरचंद्र फडके सतार वाजवायचा. त्याला सुद्धा त्यांनी सांगितलं की आज तू सतार घेऊन ये कीर्तनामध्ये वाजवायला, आणि कीर्तनामध्ये सतार वाजवायला लागली त्याला. अशा प्रकारचे वेगवेगळे प्रयोग त्यावेळेला आप्पांनी त्या कीर्तनामध्ये केलेले हे सगळं आम्हाला बघायला मिळालं. आज हे पुस्तक प्रकाशन होते, खूप त्या निमित्ताने आनंद होतोय. मी या विद्यार्थ्यांना फक्त असं आवाहन करतोय की तुम्ही सुद्धा असं वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यावरती काय लिहिता येईल, पण त्याचबरोबर नुसतं असं थांबून चालणार नाही. आता तर संगीताच्या सर्वच क्षेत्रामध्ये म्हणजे गायन, वादन, नृत्य सगळ्याचे समीक्षक चांगले नाही, लिहिणारे समीक्षक कमी झालेले आहेत. या निमित्ताने मी माझ्या मित्राला सुद्धा आवाहन करतो की तबल्याची समीक्षा, कारण आम्ही अशा काळामध्ये होतो आणि त्यातून आम्ही पुढे आलो की तेव्हा तबला ऐकायला सुद्धा मिळायचं नाही. तबला आधाशासारखं ऐकण्यासाठी आज कुठे एक मैफल, आज कुठं लक्ष्मी क्रीडा मंदिरमध्ये आहे का, आज कुठं आचार्य सभागृहामध्ये आहे का, आज कोणाच्या घरी आहे का, उपाशी विठोबा मंदिरात आहे का, असा तो तबला ऐकण्यासाठी सगळीकडे धावपळ करावी लागायची. आणि जो मग ते ऐकल्यानंतर जो काय आनंद व्हायचा, कारण मी नचिकेत बरोबर अनेक जणांचा तबला ऐकलेला आहे. मला अजूनही आठवते कन्या शाळेमध्ये आपण गेलो होतो की निजामुद्दीन खान साहेब, कमालुद्दीन खान साहेब त्यांचा तबला, बाई गायतोंडे यांचा तबला, इथे आचार्य सभागृहामध्ये असे अनेक जणांचा तबला जो आहे तो आम्ही इथे ऐकला. आणि हा जो तबला आहे तर त्याची समीक्षा चांगली झाली पाहिजे, चांगले समीक्षक तयार झाले पाहिजे. तर जरा त्याकडे सुद्धा आपण थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. आणि चांगले समीक्षक लिहिणारे गाण्यामध्ये ते पण या निमित्ताने या पुढच्या पिढीने जरा थोडंसं, कारण तुम्हाला आता कसं आहे की टेक्नोसावी तुम्ही सगळे असल्यामुळे तुमच्या पुढे आता तुमच्या खिशात आहे तबला, मोबाईलमध्ये तबला आहे, तुम्हाला असंख्य पाहिजे तेव्हा तबला तुम्हाला ऐकायला मिळतोय. परंतु नचिकेत मेंदळ्यांसारखे गुरु तुमचे की त्यांना की तबला ऐकण्यासाठी इतकं यातायात करायला लागायचे की अरे कुठं आपल्याला ते काय घेता येईल, काय ऐकायला मिळेल, कुठं सगळ्यांना माहिती आहे. हे सगळे त्याच पिढीतले सगळेजण आहेत. तर मी आज खूप आनंद व्यक्त करतो, सगळ्यांचे आभार. आपण सर्वजण आलात आणि सगळ्या नचिकेतला सुद्धा शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद गुरकर सर. आता रंगमंदिरामध्ये 180 रुपये मूल्य असलेले पुस्तक 160 रुपये दरामध्ये मागे विक्रीसाठी आहे. ईशान मेंदळे आणि अनिकेत कुलकर्णी, पराग कुलकर्णी हे मागे बसलेले आहेत. आपण सर्वांनी नंतर कार्यक्रम संपल्यावर त्याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करते. आणि मी दयानंद रोटकर यांना ग्वाही देते की चक्रधारचं ई बुक मी नक्की पुढच्या वर्षभरामध्ये सर्वांसमोर आणण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि विद्यार्थ्यांच्या वतीने माझी जी 2 पुस्तकं आहेत, पहिलं पुस्तक नाथ संवाद जे प्रवीण माळिंबे यांनी प्रकाशित केलं, त्याची प्रस्तावना सुधीर गाडगे यांची होती. आणि दुसरं पुस्तक नाथ संवाद नंतर तन्मयता हे माझं कवितांचं पुस्तक होतं, त्याची प्रस्तावना कैलासवासी डॉक्टर विश्वास मेंदळे, बाबांचे मोठे भाऊ, यांनी दिलेली होती, पत्रकार विश्वास मेंदळे. तर त्या पुस्तकातील गुरु ही कविता मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने वाचते. कारण मला ओंकारने येऊन सांगितलं की ताई आपलं ठरलेलं आहे. खरं तर मी टाळत होते
पण प्रयत्न करते. बाबा गोड मानून घ्या. गुरु एकची सखा, गुरु असेची राणा, गुरु परम महंता, दूर करी अहंता. विनम्र आज चरणी, लोचनी तृप्ताचे पाणी, कर सदा मुक्तकी, मीच्या ऐवजी आम्ही त्याचे नमून. गुरु तारी शिष्यासी, अपराध सारे कोटी, गुरु मायेची सावली, लाभो उदंड कोटी. गुरु असे अनंत रूपी, दास एक उरी, माध्यार्थ अनिकेत कुपी, गुरु कृपाच नित्य खरी, गुरु कृपाच नित्य खरी. धन्यवाद. यानंतर मी कार्यक्रमाचा शेवट म्हणजे अध्यक्षीय भाषण डॉक्टर माधुरीताई डोंगरे यांनी करावे अशी मी त्यांना नम्र विनंती करते. माधुरीताई डोंगरे. नमस्कार. मला भाषण करायला तुम्ही नम्र विनंती केली आहे, पण मी सुरुवातीला सांगते की तबला हा माझा विषय पण नाही आणि त्यात माझा अभ्यास पण नाही. त्यामुळे मी खरं तर इथे येणं हेच अप्रस्तुत होतं, पण सरांनी इतक्या आग्रहाने मला बोलावलं आणि त्यांचा आणि माझा आणि अर्थात माझ्या माधुरी संगीत विद्यालयाचा खूप जुना ऋणानुबंध आहे आणि त्यामुळेच मी आज केवळ त्यांची विनंती मान्य करून इथं आलेली आहे. सरांच्या या पुस्तकाला तर माझ्या उदंड अशा शुभेच्छा आहेतच, त्याचबरोबर त्यांच्याकडनं अजून भरघोस कार्य होते यासाठी पण भरभरून शुभेच्छा. आणि सरांना म्हटलं तसं की सरांच्याच नाही, व्यासपीठावरच्या सगळ्यांच्याच पेक्षा वयाने मोठी एवढ्याच एक मानाने मी त्यांना शुभाशीर्वाद द्यायला म्हणाले. एकच गोष्ट इथं सांगते की आता बरेच वेळा गांधर्व महाविद्यालयाचा उल्लेख झाला, पंडित पलुसकरांचा उल्लेख झाला, तर पंडित पलुसकरांचं एक वाक्य आपण काढून नमूद करतो की मला फक्त कांसेनच नाही तर कांसेनही हजारो निर्माण करायचे आहे. त्याचबरोबर त्यांनी एक घोषणा केली होती की मला निगर्वी, निष्कलंक, निश्चारित्र्य असलेले आणि ज्ञानी असे शिक्षकांची पिढी तयार करायची आहे आणि त्यातूनच आम्ही सगळे घडलेले आहोत. माझे गुरु पंडित विनायकराव पटवर्धन हे पण त्याचं एक उत्तम उदाहरण होतं. आणि त्यामुळे एक जसा कलाकार घडत असला तरी त्याला घडवणारा जो गुरु आहे त्याला समाजात तेवढाच मान मिळावा हा जो पलुसकरांचा अट्टहास होता आणि त्यातूनच ही आमची शिक्षकांची पिढी तयार झाली आणि त्याला आज इतकं छान रूप आले. उत्तम सर कार्य करतात आणि असंच त्यांच्याकडनं होत राहू दे. आणि पुन्हा पुन्हा मी अशी पण त्याला नक्की येईल जरी मला तबल्यातलं काही कळत नसलं तरी. आणि एक मुद्दा की सर अनेक वर्ष माझ्या विद्यालयातल्या प्रत्येक जवळजवळ विद्यार्थिनीबरोबर साथीला, कार्यक्रमात साथीला, परीक्षांना तर सगळ्या परीक्षांना साथीला आलेले. आणि मग अशी ते उल्लेख केला त्याचा अनुभव आम्ही पण घेतलेला आहे की कुठल्याही विद्यार्थिनीला नाही पैशाची की तुम्ही देणार वगैरे ही अट तर नाहीच. इव्हन मुलींच्या घरी एखादी अडचण असेल तर स्वतःच्या घरी बोलवून त्यांचा रियाज घेणं, त्यांना परीक्षेला तयार करणं, त्यांना सूचना देणं वेगळ्या वेगळ्या, हे अगदी आत्मीयतेने केलेलं आहे. आणि म्हणूनच सरांची ही विनंती म्हणजे मी मधुमती संगीत विद्यालयाचाच कार्यक्रम नाही तर माझ्या माधुरी संगीत विद्यालयाचा कार्यक्रम आहे अशा भावनेने इथं आले. थँक्यू सर बोलवलं आणि यात सहभागी होताना. धन्यवाद माधुरीताई. आणि यानंतर चक्रधार पुस्तकातील चक्रधार हे आता आपण ऐकून कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. पण तत्पूर्वी सर्व उपस्थित, सर्व रसिक प्रेक्षक, तालप्रेमी, सर्व मान्यवर, मधुमती संगीत विद्यालयाचे संचालक नचिकेत अनंत मेहेंदळे आणि शिष्य परिवार, सौ निवेदिता मेहेंदळे, श्री अनिकेत चंद्रकांत कुलकर्णी, ईशान मेहेंदळे, पराग कुलकर्णी,
नंदकुमार मेंदळे, नम्रता मेंदळे या सर्वांचे आणि शिष्यवर्गाचे विशेष आभार आणि कौतुक. हे सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा आनंदीताई पाटील यांचेही मी ऋणनिर्देश व्यक्त करते. कोणाचे अनवधानाने जर माझ्याकडून आभार मानायचे राहिले असतील तर त्यांचेही विशेष ऋण व्यक्त करते. त्याचबरोबर मुलांना आवडणार नाही परंतु भीमसेन जोशी यांचे नातू आनंद भीमसेन जोशी यांचे सुपुत्र तेजस आनंद जोशी, नंतर सिद्धेश साठे यांचेही विशेष कौतुक आणि ऋणनिर्देश. त्याचप्रमाणे कोणाचेही आभार मानायचे राहिले असल्यास त्यांचेही धन्यवाद. आणि मी तन्मयी मेंदळे कुलकर्णी आपली रजा घेते आणि आपण ऐकूया चक्रधार मधील चक्रधार. आणि कार्यक्रमाची सांगता आपण चक्रधार वादनाने करणार आहोत असं मी जाहीर करते. साहित्य परिषदेमध्ये सकाळी 9 ते 12 नारदीय कीर्तन महोत्सव. संयोजिका हरिभक्त परायण निवेदिता मेहेंदळे, सहसंयोजिका हरिभक्त परायण तन्मयी मेहेंदळे कुलकर्णी. तर सर्वांनी ह्या कार्यक्रमाचा देखील आपण आस्वाद घ्यावा. आणि आमच्या सर्व मेहेंदळे कुटुंबियांतर्फे मी नचिकेत मेहेंदळे यांचा सत्कार एक फुलना फुलाची पाकळी म्हणून कार्यक्रमाची सांगता नंदकुमार मेहेंदळे यांना करण्यास सांगते की कुटुंबातील प्रतिनिधी म्हणून फूल देऊन त्यांनी नचिकेत मेहेंदळे यांचा सत्कार करावा आणि कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर द्यावी. नंदकुमार मेहेंदळे सरांचे कनिष्ठ भाऊ हेही उत्तम कीर्तनकार आहेत आणि त्यांच्या पत्नी नम्रता मेहेंदळे हेही उत्तम कीर्तनकार आहेत आणि त्यांची कन्या गायत्री मेहेंदळे हे उत्तम चित्रकार आहेत. मी सर्वांची रजा घेते